सप्तदशोऽध्यायः अथ तो हिक्काश्वासचिकित्सितं व्याख्यास्यामः। सूत्र क्रमांक 55। प्रतिलोमं यदा वायुः स्रोतांसि प्रतिपद्यते ग्रीवां शिरश्च संगृह्य श्लेष्माणं समुदीर्य च करोति पीनसं तेन रुद्धो गुरुगुरुकं तथा अतीव तीव्रवेगं च श्वासं प्राणप्रपीडकम् प्रताम्यति अतिवेगाच्च कासते सन्निरुध्यते प्रमोहकासमानश्च स गच्छति मुहुर्मुहुः श्लेष्माणि मुच्यमाने तु भृशं भवति दुःखितः तस्यैव च विमोक्षान्ते मुहूर्तं लभते सुखम् अथास्योद्ध्वंसते कण्ठः कृच्छ्रात् शक्नोति भाषितुं न चापि निद्रां लभते शयानः श्वासपीडितः पार्श्वे तस्यावगृह्णाति शयानस्य समीरणः आसीनो लभते सौख्यम् उष्णं चैवाभिनन्दति उच्छ्रिताक्षो ललाटेन स्विद्यता भृशमर्तिमान् विशुष्कास्यो मुहुश्वासो मुहुश्चैवावधम्यते मेघाम्बुशीतप्राग्वातैः श्लैष्मलैश्च विवर्धते स याप्यस्तमकश्वासः साध्यो वा स्यान्नवोत्थितः इति तमकश्वासः। तर हे तमक श्वासाचं वर्णन आहे. आपण वैद्य म्हणून आपलं जे कार्यक्षेत्र श्वास या व्याधीच्या बाबतीत येतं तर ते ॲक्च्युली तमक श्वासापासून सुरू होतं. कारण आपण पुढे पण बघू किंवा मागच्या श्वासांच्यात आपण बघितलं की बाकी सगळे हे प्राणाला घातक प्राणोपतापिनः असे आहेत आणि ते असाध्य आहेत. त्याच्यामुळे वैद्य म्हणून आपल्याला जर काही काम करायचं आहे, आपला चमत्कार दाखवायचं जे संधी असते ती बऱ्याच वेळा तमक श्वास किंवा पुढचा जो प्रकार आहे क्षुद्र श्वास, पण तो त्याला काही फार महत्त्व नाही. तमक श्वास हा ॲक्च्युली त्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतो. याची संप्राप्ती बघितली आपण. पहिला 55 नंबरचं सूत्र बघू आपण. प्रतिलोमम यदा वायू स्रोतांसी प्रतिपद्यते ग्रीवा शिरश्च संगृह्य श्लेष्माणं समुदीर्य च. तर प्रतिलोम झालेला वायू, प्रतिलोम झालेला किंवा प्रकुपित झालेला वायू हा काय होतो की स्रोतांसी प्रतिपद्यते. आता स्रोतसं कोणती, तर त्याच्यासाठी सूत्र क्रमांक 45 1-2 मिनटासाठी रेफर करा. याच्या श्वासव्याधीच्या अध्यायातलंच सूत्र क्रमांक 45. तर यदा स्रोतांसी संवृद्ध मारुतः कफपूर्वकः विषक व्रजती संवृद्धस्तदा श्वासन करोति सहा. तर इथे स्रोतांसी संवृद्ध ह्याच्या टीकेत जर बघितलं तर स्रोतसं म्हणजे प्राणोदक वाहिनी स्रोतसं असं म्हटलेलं आहे. तर प्राण आणि उदकवह स्रोतसांची दृष्टी असं चरकाचार्यांचं मत आहे. थोडंसं दुसरी संहिता आपण जर बघितली अष्टांगहृदय संहिता तर त्याच्यात निदान स्थानातल्या 4थ्या अध्यायात जो श्वासहिद्मान निदान आहे त्याच्यात आचार्य वाग्भट थोडी ही संप्राप्ती किंचित एलॅबरेट करतात अजून, आणि तिथे सांगतात की कफोपरुद्ध गमनः पवनो विश्वगस्थितः प्राणोदकान्न वाहिनी दुष्टस्रोतांसी दूषयन. इथे चक्रपाणी प्राण आणि उदकवह म्हणतात आचार्य वाग्भट, थोडं एक्सपांड करून त्याला प्राण उदक आणि अन्नवह स्रोतस असे तिन्ही स्रोतस दुष्ट असतात श्वासव्याधीत असं म्हणतात. का असतात त्याचे हेतू आपण आधी बघितले, त्याप्रमाणे आपल्याला लक्षातच येईल की ह्या स्रोतसांची दुष्ट होण्यामागची कारणं काय आहेत. आपल्याला त्याची स्रोतस दृष्टी लक्षणं पण हेतू पण आपल्याला माहिती आहेत की फॉर एक्झाम्पल क्षयात संधारणात रौक्षात व्यायामात क्षुदितस्यच प्राणवाहिनी दुष्ण्यांती स्रोतासन्यस्य धारणे, की जे प्राणव स्रोतसाचं दृष्टी लक्षणं आहेत किंवा दृष्टी हेतू आहेत. त्याचप्रमाणे उदक व स्रोतसाचे पण आपल्याला माहिती आहेत की औष्ण्यात आमात भयात पानात. तर हे सगळे जर अन्नवह उदकवह प्राणवह आपण बघितले चरक विमानस्थान 5व्या अध्यायात 10व्या सूत्रापासून हे आहेत. ह्याची सगळी डिटेलिंग दिलेली आहे स्रोतस दृष्टी हेतूंची. तर असं लक्षात येतं की आपल्याला हे स्रोतस दृष्टी फार महत्त्वाची. 45व्या सूत्रात जे सांगितलेलं आहे की त्याचे जी संप्राप्ती चरकाचार्यांनी सांगितली आहे त्याच्यात आपल्याला थोडंसं स्थान निश्चिती करणं तेवढं क्लिअर होत नाही. पण वाग्भटाचार्यांचं सूत्र आपण जर
रेफर केलं की जे आत्ता मी वाचलं, वाग्भट निदान अष्टांगहृदय निदानस्थान 4थ्या अध्यायातलं सूत्र क्रमांक 3. तर आपल्याला ते अजून थोडंसं इलेबरेट होतं की उरस्थ कुरुते श्वासम आमाशय समुद्भवम, म्हणजे व्याधीचं स्थान हे उर आहे आणि त्याचा उद्भव स्थान हे आमाशय समुद्भव आहे. तर ह्या काही गोष्टी आपल्याला जेव्हा आता तमक श्वासाची चिकित्सा करायची किंवा तमक श्वास व्यवस्थित शिकून समजून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं. तसंच याच्यात आपल्याला लक्षात येईल की प्राणाची गती ही किंवा वायूची गती ही प्रतिलोम झालेली आहे आणि त्याच्यातही स्पेशली प्राणवायूची दृष्टी असते. प्राणवायूचं महत्त्वाची कर्म काय आहेत, तर आपण अष्टांगहृदयातला श्लोक आपल्याला माहिती आहे की उरक कंठचरो बुद्धी हृदय इंद्रिय चित्तद्रुक ष्ठीवन क्षवथू उद्गार निश्वास, हे सगळे बाहेरच्या दिशेने म्हणजे बिघडण्यासाठी जसा प्रतिलोम होतो वायू, वरच्या दिशेने त्याची गती काही प्रकोपक हेतूंनी जेव्हा वरच्या दिशेने वायूची गती होते, तेव्हा सगळ्यात जवळचं कर्मसाधर्म्य असणारा वायूची दृष्टी सर्वात पटकन होण्याचे चान्सेस असतात, की जो आहे प्राणाच्या ह्या सगळ्या जर आपण बघितल्या, ष्ठीवन क्षवतू उद्गार निश्वास आणि अन्नप्रवेश ह्या क्रिया बघितल्या, तर त्याच्यातल्या निश्वासापर्यंतच्या सगळ्या गोष्टी या बाहेरच्या दिशेने थ्रो आउट करण्यासारख्या इंडिकेटिव्ह आहेत. फक्त अन्नप्रवेश ही गोष्ट आतल्या दिशेने होते. तर त्याच्यामुळे वात जेव्हा प्रकोपित होतो तेव्हा त्याच्या स्थानाचं व्याधीच्या स्थानाचं महत्त्व लक्षात घेऊन आणि व्याधी निर्माण होते त्या व्याधीची गती लक्षात घेता प्राण व स्रोतस दृष्टी आपल्याला माहितीच आहे. शिवाय वायूच्या गतीची दृष्टी बघता ते प्राणवायूला दृष्टी करेल सर्वात पहिला, हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यामुळे ही संप्राप्ती समजून घेताना तमक श्वासाची या काही गोष्टींचा महत्त्व लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे. एकदा परत मी रिव्हिजन घेण्याच्या दृष्टीने किंवा याच्यातून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे किंवा कोणत्या फॅक्टर्सकडे आपल्याला ह्याची पुढची लक्षणं वायूची तमक श्वासाची व्याधीची लक्षणं वाचताना कुठचे फॅक्टर्स आपल्याला कॉमन वर बसलेले बॉस असतात ते कोणते, तर एकदा मी रिवाईज करतो की ह्याच्यात लक्षात घ्यायचे आपल्याला प्राण आणि उदक व स्रोतस दृष्टी हे चरकाचार्यांनुसार आणि आचार्य वाग्भटांनुसार, त्याच्यासोबत अन्न व स्रोतसाची दृष्टी पण पकडली पाहिजे आपण. उरस्थान त्याचा आमाशय उद्भव हे उद्भवस्थान आणि त्याच्यात प्रकोपित होणारा मुख्य वायू म्हणजे प्राणवायू, तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्यासोबतच संप्राप्ती वाचताना आपल्याला जे लक्षात आलेलं आहे आणि इथे परत या श्लोकांच्यातूनही आपल्याला दिसतं की प्रकोपित झालेल्या वातासोबतच दुष्ट कफ किंवा कफाची दृष्टी होणं, मग ते कदाचित हेतूनी असेल, कदाचित वाताने उदिरण केल्यामुळे असेल, पण दुष्ट कफ हा देखील त्याच्यात खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हे सगळे शेवटी आपल्याला चिकित्सा करताना प्रत्येक वेळी यातल्या प्रत्येक लक्षणाची आपण चिकित्सा करणार नाही आहोत किंवा त्या लक्षणाची स्पेसिफिक चिकित्सा आपण जरी करत असलो तरी आपल्याला जेव्हा आपण पूर्ण चिकित्सक आहोत, तर आपण जेव्हा चिकित्सा करतो तेव्हा ती पूर्ण संप्राप्तीची भंग करणारी असावी. त्याच्यामुळे संप्राप्ती भंग करताना संप्राप्तीतले पहिले लँडमार्क्स कोणते हे माहीत पाहिजे. म्हणून प्राणवायू, वातकफ दोष, त्याच्यानंतर प्राणवह, अन्नवह, उदकवह, स्रोतस हे सर्व याच्यात कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहेत, हे कायम आपल्याला माहीत पाहिजे. तर पुढे श्लोकाचा अर्थ काय आहे की स्रोतसांमध्ये जेव्हा प्रकुपित झालेला वायू जातो तेव्हा तो तिथे काय करतो, तर श्लेष्मणम समुदीर्य श्लेष्माचं उदिरण करतो आणि कुठे आश्रय घेतो, तर ग्रीवा आणि शिर, मान ग्रीवा म्हणजे मन्या आणि डोकं शिर, करोती पीनसम आणि त्याच्यामुळे पीनस निर्माण करतो. वृद्धो घुरघुरकम तथा कफाचं उदिरण झाल्यामुळे आता वायूच्या गतीला कफाचा पण अवरोध आहे, त्याच्यामुळे तो वृद्ध होतो. वृद्ध म्हणजे अडकतो तिथे आणि घुरघुरक ध्वनी निर्माण करतो. आणि अशा ह्या तीव्र स्वरूपाच्या अवरोधामुळे अतीव तीव्र वेगंच श्वासम प्राण प्रपीडकम, अशा तीव्र वेगामुळे प्राणाला पीडन करणारा असा श्वासवेग निर्माण करतो. याच्यासाठी थोडंसं आत्ता आपल्या स्क्रीनवर जे दिसते संप्राप्तीचा फ्लो चार्ट म्हणा किंवा संप्राप्तीतले घटक काही, तर त्यांच्यावर थोडंसं 1-2 मिनिट सर्वांनी लक्ष देऊन ते पहा की संप्राप्ती कशी घडते आणि काय घडते. हे आपल्यासमोर एकदा क्लिअर असलं की आपल्याला त्याच्यावर अटॅक करणं हे कधीही सोपं पडतं.
प्रतामती अतिवेगाच्च कासम कासते सन्निरुद्धते. तर हा अतिवेगाने श्वास निर्माण जो होतो तर तो काय करतो, प्रतामती म्हणजे डोळ्यासमोर अंधेरी तमक किंवा अंधार निर्माण करतो. कासते सन्निरुद्धते, त्याला कास हा पुन्हा पुन्हा निर्माण होतो. प्रमोहम कासमानाश्च सगच्छती मुहुर्मुहु, पुन्हा पुन्हा थोड्या थोड्या प्रमाणात कास हा परत परत निर्माण होतो. प्रमोह होतो, त्याला मोह होतो, डोळ्यासमोर अंधार आल्यासारखा, आपण कुठच्या तरी एखाद्या अंधकारात अडकलोय असं रुग्णाला फिलिंग असतं. श्लेष्मण्यम मुच्यमाने तू भृशम भवती दुःखितः. त्याच्यानंतर जरी इथे आता कास भरपूर असतो असं जरी असलं तरीही त्याला श्लेष्माचं मुंचन होणे. आपण वरती संप्राप्तीत बघितलं की स्रोतसात अवरोध निर्माण करणारा जो कफ आहे त्याच्यामुळे तो अधिक स्रोतस अवरोध निर्माण झाल्यामुळे वायूच्या गतीला अजून अजून अवरोध निर्माण होतो आणि त्याच्यामुळे कासाचा वेग, श्वासाचा वेग अजून अजून वाढत जातो. आणि त्याच्यामुळे त्या क्षणी रुग्णाला असं वाटत असतं की हा जर वाटेत असलेला कफ जर निघून जाईल तर माझी सुटका पटकन होईल. आणि तेच पुढे आचार्य सांगतात की तस्यैवच विमोक्षान्ते मुहूर्तम लभते सुखम, की एकदा का तो वाटेत अवरोध निर्माण करणारा कफ जर तिथून सुटून गेला तर मुहूर्तम लभते सुखम, एक मुहूर्त 45 मिनिट पुढचे रुग्णाला खूप मोठ्या प्रमाणात बरं वाटतं. ही अवस्था आत्ताच्या सध्याच्या काळात खूप महत्त्वाची आहे. कशा दृष्टीने की ही अवस्था आपल्याला टॅकल करता आली पाहिजे. जर रुग्णाला आपल्याला श्वास अवस्थेत चिकित्सा करायची संधी मिळाली तर बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की ही अवस्था जेव्हा येते तेव्हा रुग्णाचा सगळ्यात पहिला कल असतो की पंप घेणे किंवा स्प्रे घेणे. कारण काय होतं तर त्याच्यात वापरलेल्या स्टेरॉइड्समुळे हा जो निर्माण झालेला मार्गावरोध निर्माण करणारा कफ असतो त्याचं तात्काळ ते पंपमधले स्टेरॉइड्स असतात ते हा कफ तात्काळ सुखवतात आणि पुढच्या काही काळासाठी तरी तो श्वासमार्ग मोकळा होतो. रुग्णाला एकदम हायसं वाटतं, त्याच्यातून आपली सुटका झाली असं वाटतं. ही गोष्ट जेव्हा रुग्णाला आपली कासाची चिकित्सा माहीत नाही, श्वासाची चिकित्सा माहीत नाही आहे किंवा तिथे कोणी वैद्य अवेलेबल नाही आहे तेव्हा रुग्ण करतात, इथपर्यंत ठीक आहे. पण माणसाच्या जनरल टेंडन्सीनुसार हीच पुढे पूर्ण चिकित्सा आहे असा गैरसमज झाल्यामुळे जेव्हा जेव्हा परत कास उत्पन्न होईल, जेव्हा जेव्हा परत श्वास कफ उत्पन्न होईल, स्रोतस अवरोध होईल, तेव्हा पंप घेणे, तेवढ्यापुरती सुटका मिळवणे, हे सायकल रुग्ण करत राहतात. आणि आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा ते ही अवस्था घेऊन प्राणदुष्टी इतक्या प्रचंड प्रमाणात झालेली असते की आता रुग्णाचा कफ शोषण होत नाही किंवा एक स्प्रे घेऊन 2 पफ घेऊन त्याचे भागत नाहीत. दिवसातून 2 वेळा 3 वेळा दर 2-2 3-3 तासांनी घ्यावे लागतात. आणि उरस्थानात इतकं आपण जे बघितलं की उरस्थान आणि आमाशय, हे शेवटी आमाशय हृदय हे पण एक महत्त्वाचं येतं. त्याच्यामुळे दृष्टी एवढ्या प्रमाणात झालेली असते की रुग्णाला जर आपण थोड्याशा मोठ्या आवाजात बोलायला ओरडायला सांगितलं तरी ती ओरडण्याची ताकद त्याच्याकडे नसते. कारण शेवटी वायू एकच आहे. प्राणदृष्टी, त्याच्यावरून उदानदृष्टी, समानदृष्टी, आमाशय असल्यामुळे अशी दृष्टी होत जात वायू मोठ्या प्रमाणात प्रकोपित होतो. त्याच्यामुळे मग रुग्ण मोठ्या आवाजात सुद्धा बोलू न शकणे, रुग्णाला जर जोरात आपण एखादा श्वास बाहेर टाकतो तसं बाहेर टाकायला सांगितला तर तसा न जमणे, कारण जी शरीराची नॅचरल टेंडन्सी होती त्याच्याच रुग्णाने घात केलेला असतो पंप घेऊन. तर आपल्याला चिकित्सक म्हणून जेव्हा आपला रोल असतो तेव्हा ही गोष्ट रुग्णाला जाणवून देणे की त्यांच्याकडनं काय घडलं आहे किंवा त्यांच्या शरीरात आत्ताची अवस्था व्याधीची काय आहे आणि ती कशामुळे आहे. ती अवस्था मूळ मुख्य व्याधीतली अवस्था आहे का व्याधीची चिकित्सा विपरीत किंवा चुकीच्या किंवा वेगळ्या पद्धतीने केली गेल्यामुळे आहे, हे रुग्णाला सांगणं फार महत्त्वाचं. अथास्योध्वंसते कंठः कृच्छ्रात् शक्नोति भाषितुम, हे पुढे जे आत्ता मी सांगितलं तर ते कुठून आकाशातून पडलेलं नसून हे ग्रंथातच आहे की अथास्य उद्ध्वंसते कंठः. तर हे सतत कासामुळे कंठोध्वंस झालेला असतो, कंठ दुखत असतो रुग्णाचा. कृच्छ्रात् शक्नोति भाषितुम, तो खूप कष्टाने भाषण करू शकतो, म्हणजे त्याला बोलायला सुद्धा खूप कष्ट होतात. न चापी निद्राम लभते शयान श्वासपीडितः, तो झोपल्यावर त्याला निद्रा लाभत नाही कारण श्वासवेगाने पीडित असतो. आडवा पडला की श्वासवेग वाढतो, कारण
पुन्हा त्याच्यात की आडवा जेव्हा रुग्ण होतो तेव्हा कफाचं उदिरण होण्यासाठी खूप जास्ती प्रमाणात वायूची गती प्रतिलोम होण्यासाठी खूप चांगली सिच्युएशन मिळते. त्याच्यामुळे कासवेग अजून वाढतो, श्वासवेग अजून वाढतो. पार्श्वे तस्याव गृह्णाती शयानश्च समीरणः आसीना लभते सौख्यम उष्णम चैवाब निंदती. तर आडवा पडल्यामुळे का झोप लागत नाही किंवा का त्रास होतो, तर त्याचंच कारण पुढे सांगितलेलं आहे की पार्श्वे तस्याव गृह्णाती, कोण कफ पार्श्वाला व्यापून श्वासवेग वाढवतो. पार्श्वभागात कफ पूर्ण पसरतो आणि त्याच्यामुळे जो आत्तापर्यंत फक्त श्वासनलिकेत किंवा वरच्या भागात जिथे फक्त उरस्थानात कंठस्थानात जो अवरोध होत होता वायूच्या गतीला, तो आता पूर्ण फुफ्फुसांच्यात अवरोध निर्माण होतो पार्श्वांच्यात कफ पसरल्यामुळे. त्याच्यामुळे झोपल्यावर तर अजून त्रास होतो, पण तोच उठून बसला की त्याला आसीनो लभते सौख्यम, बसल्यावर त्याला थोडंसं सुख लाभतं. उष्णम चैवाभिनंदती, उष्ण गोष्टींनी त्याला उपशय मिळतो किंवा बरं वाटतं. तर ह्याचं उत्तर आपण थोडा विचार केला तर लगेचच आपल्याला लक्षात येईल की उष्ण गोष्ट ही एकतर मेन जे मुख्य दृश्य आहे त्यातली किंवा मुख्य दोष जे आहेत वात आणि कफ, या दोघांच्याही विरोध किंवा या दोघांनाही शामक असं कार्य करणारी उष्ण ही गोष्ट आहे. त्याचसोबत उष्ण गोष्ट ही कफाचं विलयन पण करते. तर या दोन्ही गोष्टींचा फायदा रुग्णाला होतो, म्हणून त्याला उष्ण चैवाभिनंदती, उष्ण गोष्टी खाव्याशा वाटतात किंवा उष्ण गोष्टींनी त्याला उपशय मिळतो. उच्छ्रिताक्षो ललाटेन स्विद्यता भृशमर्तिमान, उच्छ्रित अक्ष, त्याचे डोळे हे नेहमी उच्छ्रित वरच्या दिशेने तो बघत असतो. स्विद्यता भृशमर्तिमान, ललाटेन स्विद्यता, डोक्यावर त्याच्या घाम आलेला असतो. आणि भृशम अरतिमान, तर काय तर तो सतत अस्वस्थ असतो. अर्तिमान, त्याला वेदना असतात. विशुष्कास्यो मुहुश्वासो मुहुश्चैवावधम्यते, त्याचं तोंड हे सुकलेलं असतं. आणि मुहुश्वासो मुहुश्चैवावधम्यते, तो अत्यंत कष्टाने थोडा थोडा श्वास घेऊ शकत असतो. मेघांबू शीत प्राग्वातये हे श्लेष्मलेश्च्या अभिवर्धते, आणि मेघ अंबू शीत प्राग्वाते, तर या सगळ्या गोष्टींनी श्लेष्मलेश्च विवर्धते, आणि श्लेष्मल गोष्टींनी श्वासाचा वेग वाढतो. तर का वाढतो, तर या सगळ्या मेघांबू शीत प्राग्वाते या गोष्टी वाताचा प्रकोप करणाऱ्या आहेत. आपण अष्टांगहृदयाच्या सर्व रोग निदान पहिल्या अध्यायात ह्या गोष्टी जे वाताचे सामान्य हेतू आहेत, वात प्रकोप करणारे, पित्त प्रकोप करणारे, कफ प्रकोप करणारे, त्यात वात प्रकोप करणाऱ्यांमध्ये मेघ, नंतर पावसाळी ढग येणे किंवा समोर प्रवात किंवा शीतवात, समोरून येणारा वारा यांचं सेवन करणे, या सगळ्या गोष्टी वातप्रकोपक सांगितलेल्या आहेत. सोबतच श्लेष्मलेश्च विवर्धते, श्लेष्मा वाढवणाऱ्या कुठच्याही गोष्टींनी हा श्वास वाढतो. सयाप्यस तमक श्वासा साध्यो वा स्यान नवोत्थितः, अशा प्रकारचा हा तमक श्वास याप्य आहे. कसा, तर 1 वर्षाहून जुना, नवा आहे तो साध्य आहे. पण जर जुना असेल, जुना म्हणजे साधारण 1 वर्ष जुना, संवत्सरापेक्षा जुना जर असेल तर तो याप्य आहे. पण जर नवीनच असेल तर तो याप्य सुखसाध्य आहे किंवा साध्य आहे. ह्याची टीकेतले काही महत्त्वाचे घटक बघू. तर इथे एक सांगितलेलं आहे की आचार्य चक्रपाणी सांगतात की श्लेष्माणम समुदीर्य च इति अनेन सामान्य संप्राप्ति उक्तस्यापि श्लेष्मणः पुनः अभिधानात इह विशेषेण कारणत्वं दर्शयति. श्लेष्मा इथे परत सामान्य संप्राप्तीत एक सांगितलेलं असताना परत तमक श्वासाच्या संप्राप्तीत वेगळा परत श्लेष्मण, उदीर्यमाण वगैरे कशाला सांगितलंय, तर श्लेष्म्याचं इथे असणारं महत्त्व, कफग्न चिकित्सा करण्याची गरज किंवा कफाचा तिथे उदीरण होऊन स्रोतसात अवरोध निर्माण करण्याची घटना ही परत परत हायलाईट करण्याच्या दृष्टीने इथे श्लेष्माचा पुन्हा पुन्हा उल्लेख केलेला आहे. बाकी टीकेतले फार महत्त्वाचे काही मुद्दे कव्हर झालेले नाहीत. आपण पुढील श्लोक बघूया. ज्वरमूर्छा परितस्य विद्यात् प्रथमकं तु तम् उदावर्त रजो अजीर्ण क्लिन्न काय निरोधजः तमसा वर्धते अत्यर्थं शीतैश्चाशु प्रशम्यति मज्जतस्तमसीवास्य विद्यात् संतमकं तु तम् इति प्रथमक संतमक श्वासव. इथे 2 श्वासाचे पुढचे प्रकार सांगितलेले आहेत की जो ज्वर आणि मूर्छा परित म्हणजे ज्वर आणि मूर्छायुक्त असतो, विद्यात प्रथमकं तु, तर त्याला प्रथमक या नावाने जाणावं.
ज्या श्वासात अन्य लक्षणांसोबत ज्वर आणि मूर्छा ही प्रामुख्याने 2 लक्षणं असतात, तर असा श्वास हा प्रथमक समजावा. त्याच्यापुढे उदावर्त, रज, अजीर्ण, क्लिन्नकाय निरोधजः. उदावर्तमुळे ज्याच्यात उदावर्त जास्ती असतो, की उदावर्त हे कारणीभूत घटक असतो. रज म्हणजे धुलीकण. त्याच्यानंतर अजीर्ण म्हणजे आमनिर्मिती. नंतर क्लिन्नकाय म्हणजे क्लेदयुक्त किंवा आमयुक्त शरीर, क्लेदयुक्त शरीर. निरोधजः म्हणजे वेगाचा, अधारणीय वेगांचा अवरोध केल्यामुळे. तमसा वर्धते अत्यर्थम शीतेश्चाशु प्रसाम्यती. या सगळ्या गोष्टींमुळे, अधारणीय वेगांचं धारण केल्यामुळे, तसंच तमसा वर्धते अत्यर्थम, तमोगुणाच्या अधिक वृद्धीमुळे जो श्वासाचा वेग निर्माण होतो किंवा जो डॉमिनंट असतो या सगळ्या गोष्टींनी, त्याला संतमकम असं म्हणतात. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे की हा तमसा वर्धते म्हणजे तमोगुणाने वाढतो किंवा बाहेर तम असताना ह्या श्वासाची वृद्धी होते. म्हणजेच रात्रीच्या वेळी हा श्वास अधिक वेगाने वाढतो. आणि मज्जतस तमसी वा अस्या विद्यात म्हणजे रुग्णाला अशी जाणीव होते किंवा रुग्णाला असं जाणवतं की तो मज्जत तरंगतो आहे. कशात? तमाच्यात. म्हणजे अंधकारात बुडत चालला आहे, अंधकारात तरंगतो आहे, असं जिथे रुग्णाला फिलिंग असतं, अशा अवस्थेला संतमक म्हणतात. तर हे त्याचं वर्णन झालं. टीकेत काही महत्त्वाचे गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे की काय सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं तर पित्तसंबंधात ज्वरादी योगेनं तमकस्येव प्रथमक संज्ञा दर्शयनाः. पित्ताचा संबंध, ज्या तमक श्वासाच्या ज्या प्रकारात पित्ताचा थोडासा जास्ती संबंध असतो, मगाशी आपण बघितलं वातकफाचा असतो, पण जिथे पित्ताचा थोडा संबंध जास्ती असतो तिथे तो प्रथमक असं जाणून घ्यावं. आणि म्हणूनच इथे काय सांगितलेलं आहे की शीतेश्च आशु प्रशाम्यती. सूत्र क्रमांक 64 जे सांगितलेलं आहे की जरी वातकफ हे त्याच्यात कारणीभूत असणारे महत्त्वाचे 2 दोष असले तरी पित्ताधिक्यामुळे शीतेश्च आशु प्रशाम्यती, शीत गोष्टींनी त्याला उपशम होतो, की जो मगाशी आपण तमक श्वासात बघितला की उष्ण गोष्टींनी त्याला चांगलं वाटतं. तर इथे पित्ताचं आधिक्य एवढंच लक्षात घ्यावं. रजोधुली काय निरोधो वेगानाम निरोधः. काय निरोध म्हणजे धारणीय वेगांचा निरोध. ह्याचा अजून एक दुसरी साईड आचार्य चक्रपाणींनी टीकेत सांगितली आहे. किंवा क्लिन्नकायो वृद्धः निरोधः वेगनिरोधः. क्लिन्नकाया हे कोणासाठी विशेषण वापरलं आहे तर वृद्धांसाठी. वृद्ध शरीर, अशा वृद्ध शरीरात जेव्हा वेगांचा अवरोध केला जातो तेव्हा सुद्धा प्रथमक श्वासाची निर्मिती होते किंवा संतमक श्वासाची निर्मिती होते, हे समजावं. आणि पुढे तेच शीतगुणाने का उपशम वाटतो रुग्णाला, त्याचं कारण दिलं आहे की पित्तसंबंधात शीतेच्या आशु प्रशाम्यती इति यदुक्तम तत् उपपन्नम भवती. आणि त्याचं एक उदाहरण काय दिलं आहे की यथा मद्योत्थ विकारस्य मद्यम प्रशमनम भवती. जसं मद्योत्थ विकारांची चिकित्सा करताना सांगितलेलं आहे की रुग्णाला औषधी मध्यच द्यावी विविध प्रकारची, जेणेकरून मदात्यय किंवा मद्यामुळे निर्माण झालेल्या व्याधींचा उपशम होतो. त्याचप्रमाणे इथे जरी कारणीभूत हेतू व्याधीसाठी शीतगुण असला तरी इथे पित्ताधिक्यामुळे त्याला शीतगुणांनीच उपचारांमध्ये त्याचा वापर करावा, जेणेकरून आशु उपशम मिळेल. नंतर प्रथमकस्तमकभेदः एव इति कृत्वा श्वासानां पंचसंख्या सिद्धिः. आपल्याला नाहीतर मनात येईल की महा, क्षुद्र, छिन्न, नंतर तमक आणि क्षुद्र श्वासाचे हे प्रकार आहेत की महा, ऊर्ध्व, छिन्न, तमक आणि क्षुद्र हे 5 असून इथे परत संतमक आणि प्रथमक हे 2 सांगितल्यामुळे टोटल 7 प्रकार होतात. आधी तर 5 सांगितलेत आणि इथे 7 कसे काय? तर ते संतमक आणि प्रथमक हे तमक श्वासाचेच पोटभेद समजून घ्यावे. त्याच्यामुळे मूळ श्वासाचे भेद हे 5च राहतात असं टीकाकार इथे सांगून इथला एक संहितेत त्रुटी येणार नाही ह्याची काळजी घेतात. पुढे क्षुद्र श्वास आहे. सूत्र क्रमांक 65. क्षुद्र आयासोद्भवः कोष्ठे क्षुद्रो वात उदीरयन् क्षुद्रश्वासो न सोत्यर्थम दुःखेन अंगप्रबाधकः हिनस्ति न स गात्राणि न च दुःखो यथेतरे न च भोजनपानानां
निरुण्यधि उचितां गतिं न इंद्रियाणां व्यथां नापि कांचित आपादयेद्रुजं ससाध्य उक्तो बलिनः सर्वे च अव्यक्तलक्षणाः इति श्वासः समुद्दिष्टा हिक्काश्चैव स्वलक्षणे. क्षुद्र श्वासाचं वर्णन आहे, सोपं आहे. क्षुद्र वृक्ष आयासोद्भव, वृक्ष आणि आयासोद्भव. वृक्ष म्हणजे वृक्ष किंवा वातकर असे वृक्ष गुणांनी वाताचा प्रकोप करणाऱ्या आहार विहाराचं सेवन केल्यामुळे किंवा विशेषतः आहाराचं सेवन केल्यामुळे, तसंच आयासोद्भव हा चुकीच्या पद्धतीने किंवा जास्ती प्रमाणात आयास व्यायाम केल्यामुळे कोष्ठे क्षुद्रो वात उदीरयन, कोष्ठात क्षुद्र वाताचं क्षुद्र उदीरण होतं. क्षुद्र म्हणजे निग्लिजिबल किंवा अत्यंत कमी प्रमाणात. त्याच्यामुळे क्षुद्र श्वासो नसोत्यर्थम दुःखेन अंग प्रबाधका. क्षुद्र श्वासाची निर्मिती होते की जो जास्ती प्रमाणात दुःख देणारा किंवा अंग प्रबाधक म्हणजे अंगमर्द अंगात किंवा विविध अवयवांच्यात कोणत्याही प्रकारचं नुकसान न करणारा असा श्वासवेग निर्माण होतो. हिनस्ती नस गात्राणी नच दुःखो यथेतरे. हा श्वासवेग थोडासा कष्टप्रद असला तरी तो कमी प्रमाणात शरीराला बाधा करत असतो किंवा शरीरातील हानी किंवा शरीराला दुःख कमी प्रमाणात पोचवणारा असतो. नच भोजनपानानां निरुण्यधि उचितां गतिम, की शरीरात जी भोजनपान यांची जी गती आहे त्याला अवरोध न करणारा असतो. म्हणजे हा श्वासामुळे तुम्ही खाण्यापिणं ह्याचे जे गती आहेत आपल्या अन्न प्रवेशकृत जी आपण प्राणाची गती मगाशी बघितली त्या गतीला फार विरोध न करणारा असतो. न इंद्रियाणी व्यथा नापीम कांचित अपायते द्रुजम, की न इंद्रियाणी व्यथा, इंद्रिया ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय ह्यांच्यात कुठच्याही प्रकारची व्यथा किंवा दुःख निर्माण करत नाही. ससाध्य उक्तो बलिनः, किंवा कांचित आपादये रुजम, किंवा अन्य कोणतेही श्वासाचे उपद्रव पण हा निर्माण करत नाही. तर अशा प्रकारचा हा श्वास ससाध्य उक्तो, हा श्वासाचा प्रकार साध्य आहे. आता ह्याच्या पुढचा भाग हा सर्व श्वासांना लागू आहे. बलिनः सर्वेच्या अव्यक्त लक्षणः. तर रुग्ण बलिनः, रुग्ण जर बलवान असेल आणि सर्व श्वासांमध्ये रुग्ण जर बलवान असेल आणि श्वासाची अव्यक्त लक्षणं, म्हणजे अव्यक्त म्हणजे काय, तर अव्यक्त या शब्दाने ईषद व्यक्त किंवा अल्पव्यक्त हे समजून घ्यायचं आहे आपण. तर श्वासाची लक्षणं जर अल्प प्रमाणात किंवा थोड्या प्रमाणात व्यक्त असतील आणि रुग्ण बलवान असेल, आणि अजून मगाचं तमक श्वासाचं पण आपण इथे लावू शकतो की जर तो 9 असेल, 1 संवत्सर व्हायचा असेल, तर तो ससाध्य, हा त्याला आपण काही प्रमाणात साध्य करू शकतो. हे बाकी सर्व श्वासांसाठी पण ॲप्लिकेबल असणारं सूत्र आहे. इथे श्वासः समुद्दिष्टा हिक्काश्चैव स्वलक्षणे. अशा प्रकारे अन्य श्वास प्रकारची साध्यता समजून घेऊन आपण हिक्का आणि श्वास हे समजून घ्यावा असं आचार्य चरक सांगतात. टिकेत ह्याच्या फार काही महत्त्वाची मोठी गोष्ट आहे असं नाही. क्षुद्रश्वास हा क्षुद्रत्वात म्हणजे स्वल्पत्वात, वात क्षुद्र प्रमाणात वाढल्यामुळेच, थोड्या प्रमाणात वाढल्यामुळे तो फार हानी करत नाही, आणि त्यामुळे तो सो अत्यर्थम इति न अत्यर्थम दुःख करा, फार मोठ्या प्रमाणात दुःख निर्माण करत नाही. न दुःखम इति न दुस्साध्य, हा फार दुःख निर्माण करत नाही. ह्याच्यावरून तसं समजायचं आहे की न दुस्साध्य हा याप्य किंवा कृच्छ्रसाध्य अशा स्वरूपाचा नाही. सर्वेच्या अव्यक्त लक्षणा इति अनेन साध्यत्वेन उक्तानां महाश्वासादीनां व्यक्त सर्वलक्षणता व्यतिरिक्तयाम एव अवस्थायां साध्यतां प्रतिपादयति. की रुग्णाचं साध्यता बघताना रुग्णाचं बल बघणं किती महत्त्वाचं आहे, किंवा त्याच्या पुढे जाऊन जे आपल्या आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे की आपण नुसता व्याधीला बघत नाही, आपण व्याधी आणि रुग्ण अशा दोघांनाही बघतो आणि चिकित्सा ठरवतो. त्याचं किती महत्त्व आहे ते आपल्याला या साध्यतेवरून कळतं. की जर सर्व लक्षणयुक्त असेल तर तो असाध्यत्वाकडे जातो. त्याचबरोबर जर रुग्णाचं बल कमी असेल तर तो भलेही तमक श्वासासारखा साध्य होणारा किंवा कृच्छ साध्य असला तरी त्याला याप्यत्व किंवा असाध्यत्व येण्याची शक्यता असते. हे आचार्यांना इथे सांगायचं आहे. त्याच्यामुळे चिकित्सा करताना कायम आपण जेव्हा स्पेशली अशा कफप्रधान व्याधींची चिकित्सा करताना जो पटकन वैद्याचा
मेंटॅलिटी होते किंवा हात पटकन जे एकांतिक कफगणं, एकांतिक अपतर्पण करणाऱ्या गोष्टींकडे जो कल असतो, तर त्याच्यात ह्या गोष्टींचा कॉग्निजन्स आपण घेतला पाहिजे, की जर हे सगळं कफघनत्व, कफ शेवटी ही श्लेष्मा हा बल आहे आपल्या शरीराचं, त्याच्यामुळे त्याचा एका लिमिटच्या पुढे आपण जेव्हा अपतर्पणाने क्षय करणार, तेव्हा रुग्णाच्या बलाची हानी तर होणार नाही ना. अशा स्वरूपाची काळजी आपण घेतली पाहिजे. मग ती कदाचित आपण चिकित्सा करताना, चिकित्सा ह्या श्वासाची बघताना पुढे येईलच. त्याला विविध प्रकारचे मार्ग असतात. तुम्ही जर कफघ्न औषधं वापरत असाल तर बृहण आहार विहार वापरा. काही तुम्ही परमिटेशन्स, कॉम्बिनेशन्स तुमच्याकडे भरपूर आहेत, आपल्याकडे भरपूर स्वातंत्र्य आहे. त्यामुळे या गोष्टींचा महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा हे निदानात्मक आपण व्याधी समजून घेतो तेव्हा. कारण ह्या अशा प्रकारच्या हिंट्स या निदानात सांगितलेल्या असतात, की ज्या आपल्याला लक्षात जर ठेवल्या, त्यातले लँडमार्क्स जर आपण लक्षात ठेवले, तर चिकित्सा समजून घेताना एखादा विशिष्ट प्रकारची घटना त्या चिकित्सेत का आली हे आपल्याला पटकन समजतं. तर ठीक आहे, आपण इथे थांबू आज.